त्याला अचानक 10 वर्षांनी वैशाली तिच्यासमोर तो हॉस्पिटलमध्ये निपचिप पडलेला त्याचा चेहरा पाहिला. तिला कसं तरीच झालं. त्याला काय झालं असेल? ती खूप घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती केबिनमध्ये येऊन तिचं काम करत होती. अश्रू काही केल्या थांबेना. तेवढ्यावर पाठीमागून तिला कुणीतरी हात लावला. काय झालं वैशू? अभिमन्यू, तिचे मिस्टर तिला विचारत होते. तिने अश्रू पुसले, स्वतःला सावरलं. त्याने तिला पाणी दिलं आणि विचारलं, वैशू आर यू ओके? हो, मी ओके आहे. तो तिला समजावतो. अशा केसेस रोजच येतात, तुला माहिती आहे ना, पण आज काय झालं तुला? तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजतं की ही खूप घाबरली आहे. तोच तिला जवळ घेतो. ती सावरते स्वतःला, शांत बसते. अभिमन्यू त्याच्या कामाला निघून जातो. ती भूतकाळात हरवून जाते. कॉलेजचा पहिला दिवस वैशालीला अजूनही आठवतो. रुपाली आणि ती एका छोट्याशा गावातून तालुक्याला कॉलेजला शिकायला रोज जात होत्या. वैशाली गावातील श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या, 2 भावांमध्ये सर्वात लहान. त्यामुळे तिचे वडील दादासाहेब तिचा खूप लाड करायचे. दादासाहेब गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पंचक्रोशीत त्यांची चांगलीच ओळख होती. राजकारणात नावाजलेलं नाव, गावाचा कारभारही तेच बघायचे. त्यांचा मोठा वाडा होता. रोज कितीतरी लोक कामासाठी त्यांच्या वाड्यावर यायचे. त्या काळातही वैशालीने खूप शिकावं आणि मोठं व्हावं तिच्या दादासाहेबांना वाटायचं. घरी सगळी नोकर माणसं ठेवली होती. कॉलेजचा पहिला दिवस वैशाली आणि रुपाली सोबत निघाल्या. तिला बसमध्ये एक मुलगा चढला आणि त्यांच्या समोरच्या सीटवर बसला. तिची आणि त्याची मध्येच नजरानजर होत होती. कॉलेजमध्ये गेल्यावर तो तिला तिच्याच वर्गात बसलेला दिसला. तिला तो खूप आवडला होता. वैशालीला समजत नव्हतं की आपल्याला असं का होतंय. रोजच बसने तिला तो भेटायचा. रोजच त्यांची नजरानजर व्हायची. आता तोही वैशालीला बघायला लागला होता. पण त्याचा मित्र सारंग, गावातीलच मुलगा, त्याला वैशाली चांगलं ओळखत होती. त्याने त्याला अक्षय नावाने हाक मारली. तेव्हा तिला त्याचं नाव समजलं. रोजच दोघांची भेट व्हायची, पण अजून बोलणं झालेलं नव्हतं. त्या काळात तर मोबाईलही नव्हता. मुलं जास्त मुलींशी बोलत नव्हते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण त्यांना समजत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते. कॉलेजमध्येही ते दोघे समोरासमोर भेटायचे, पण बोलायला दोघेही घाबरायचे. 6 महिने निघून गेले. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस अक्षय आजारी असल्यामुळे आलाच नाही. तेव्हा वैशालीला कॉलेजला जायला नको वाटत होतं. तेव्हा रुपालीच्याही नजरेतून सुटलं नाही. तिने विचारलं, वैशाली, तू त्या अक्षयच्या प्रेमात तर नाहीच ना पडली? वैशाली म्हणाली, नाही ग, काहीतरच काय बोलते? रुपाली, नाही वैशाली, तुला सहज विचारलं ग. तो खूप चांगला मुलगा आहे, पण तुला तुझे दादासाहेब कसे आहेत माहिती आहे ना? वैशाली म्हणाली, हो ग, मला माहिती आहे. मी नाही असं काही वागणार. आणि तू जरा हळू बोल ना, कोणी ऐकलं तर आपल्या दोघींची काही खैर नाही. रुपाली म्हणाली, आपल्याला कुणाची टाप आहे बोलायची ग? वैशाली म्हणाली, तेही खरंच म्हणा. दादासाहेबांना लोक खूप घाबरतात, तर आपल्याला नाही कुणाला बोलायची हिंमत करणार. वैशाली कॉलेजमध्ये पोहोचली, पण तिचं मन लागतच नव्हतं. तिला पहिल्यांदा अक्षयची खूप काळजी वाटत होती. तो आला नसेल, ठीक तर असेल ना? बसमध्येही तिला चुकल्यासारखं होत होतं, पण विचारायचं कुणाला त्याच्याविषयी? तेव्हा ती हिंमत करून अक्षयचा मित्र सारंगला विचारते, अक्षय का नाही आला आज कॉलेजला? त्यानं सांगितलं की अगं तो आजारी आहे. तिला आता अजून काळजी वाटत होती. तो आणि ती एकाच गावात राहत होते, पण इच्छा असूनही ती त्याला भेटू शकत नव्हती. 2-3 दिवसांनी तिला कॉलेजमध्ये अक्षय दिसला. तो खूपच हँडसम दिसत होता. आज त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. दिसायला तो भारीच होता. वैशालीला तो खूप आवडला होता, पण तिने कधी कुणाला सांगितलंच नाही. पण काही म्हणा, तो आज तिच्या नजरेसमोर होता. तिला मनाला बरं वाटलं. त्याने आज पहिल्यांदा तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं. तिला खूप छान वाटलं. त्या दिवशी त्यांचं कॉलेज सुटलं. पहिल्यांदा तिला अक्षयने आवाज दिला,
त्याचा आवाज ऐकून ती थांबली. ती आज एकटीच होती. रुपाली आलेली नव्हती आज. तिला मनातून थोडी भीती वाटली. अक्षयने वैशालीकडून नोट्स घेतले. उद्या परत देतो असं सांगितलं. तेव्हा प्रथम ते दोघे बोलले. वैशाली त्याला त्याच्याविषयी विचारत होते. त्याने तिला सगळं सांगितलं. ते दोघे बस स्टॉपपर्यंत सोबत चालत होते. तीही तिच्या विषयी सांगू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, तुम्हाला कोण ओळखत नाही? गावात मला तुमच्याबद्दल माहिती आहे. तेव्हा वैशालीने त्याला, मला तो वैशाली म्हटलं तरी चालेल म्हटलं. इतक्या दिवसापासून अक्षय वैशालीला बोलायला घाबरत होता. ती त्याला आवडत होती, पण त्याने कधीही व्यक्त केलं नव्हतं. दोघांची हळूहळू मैत्री बहरत होती. दोघेही बोलल्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. अक्षय वैशालीशी जपून बोलायचा, कारण त्यावेळी असं प्रेमाचं वगैरे कुणी ऐकलं तर मुलींना घरचे कॉलेजला पाठवत नव्हते. तो वैशालीवर प्रेम करत होता. त्यांची मैत्री आहे ना, तेच त्याच्यासाठी खूप होतं. अक्षय आपल्या आईसोबत गावातच राहायचा. त्याची आई शेतातील काम करायची आणि तोही आईला कॉलेज सुटल्यावर काम करून मदत करायचा. अक्षय खूप हुशार होता. त्याचे वडील तो लहान असतानाच गेले होते. तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता. चांगलं शिकून नोकरीला लागायचं आणि आईला सांभाळायचं असं त्याचं स्वप्न होतं. तो खूप मन लावून अभ्यास करायचा. परिस्थितीने गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत. कुठल्याही मुलींकडे न बघणारा, मुलींचा आदर करणारा होता. नाटकात भाग घ्यायचा आणि खेळातही तो पुढे होता. म्हणूनच वैशालीला तो खूप आवडायचा. अक्षय होताच असा, कुणीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. वैशालीला त्याचा स्वभाव, मन आणि विचार खूप आवडायचे. तिने त्याला पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याच्या प्रेमात पडली होती. मैत्रीतून ते दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांना कळलं देखील नाही. वैशाली खूप घाबरत होती की दादासाहेबांना जर काही कळलं की मी त्या मुलाच्या प्रेमात आहे वगैरे, त्याच्याशी बोलते, भेटते, तर ते अक्षयला काही करतील. एकतर ते दोघेही मायलेकरं कष्ट करून खातात आणि माझ्यामुळे अक्षयचं स्वप्न पूर्ण नको राहायला, असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. वैशाली अक्षयशी फार कमी बोलायची. ती त्याला टाळू लागली होती. बसमध्ये किंवा कॉलेजमध्येही तो समोर असला की ती दुसरीकडे पाहायची. अक्षयला हे समजलं होतं. तोही यावरून काही बोलत नाही. त्याचं प्रेम होतं, पण जर व्यक्त केलं आणि हिच्या घरी समजलं तर काय अवस्था होईल याची त्याला कल्पना होती. तो काही बोलत नाही. असंच दिवसामागून दिवस जातात. कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. तेव्हा पहिल्यांदा वैशालीने साडी नेसली होती. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. केस मोकळे सोडले होते. अजूनच तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. आज सगळ्यांची दृष्टी तिच्यावरच होती. पण वैशाली कुणाला भाव देत नव्हती. ती मुलांशी बोलत नसे. अक्षय आज तिच्यातच हरवून गेला होता. हे त्याचा मित्र सारंगने पाहिलं. तेव्हा त्याने त्याला विचारलं, तुला वैशाली आवडते का? तेव्हा अक्षयने सांगितलं की सारंग, हो मला वैशाली आवडते. माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे यार, मग सांग ना तिला जाऊन. रोजच बघत असतोस, ती दिसली नाही की कासावीस होतोस. किती प्रेम करतो रे तिच्यावर. अरे मग एकदा तुझ्या मनातील भावना तिला सांग ना. अक्षय म्हणाला, सारंग तुला सोपं वाटतं का रे? मला नाही जमायचं हे प्रेमाचं वगैरे तिला सांगणं. आणि तशीही ती कुठे आणि मी कुठे. आमच्या दोघात जमीन आसमानचा फरक आहे. वेड्या, मग तूच सांग, कसं मी तिला सांगणार? सारंग म्हणाला. अक्षय, अरे वेड्या, प्रेम हे प्रेम असतं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे ठरवून होत नाही रे. अक्षय म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण नको आहे यार, माझ्याकडून तिला सांगणं जमायचं नाही. सारंग म्हणाला, अरे वेड्या, प्रेम करतोस ना, मग एकदा सांगून बघ ना. तुला बोलायला जमत नाही ना, मग एखादं प्रेमपत्र तरी लिही ना. ही माझी आयडिया तुझ्या कामी नक्की येईल बघ. कार्यक्रम संपला. त्या दिवशी रुपाली आणि वैशाली दोघीही सोबत बसमध्ये होत्या. आज सगळी मुले त्यांच्याकडे बघत होती. परशाही आज वैशालीकडे बघत होता. हे सारंगने अक्षयला दाखवलं आणि सांगितलं की तू आजच ते पत्र लिही आणि तुझ्या मनातलं वैशालीला सांग. मी आहे तुझ्यासोबत. अक्षयलाही हेच योग्य वाटत होतं. वैशाली मात्र आज खूप आनंदात होती. रुपालीला तिने तिच्या मनातलं सांगितलं पहिल्यांदा आणि तिलाही ते पटलं.
तिला माहिती होतं की वैशालीचं खरंच खूप प्रेम होतं अक्षयवर, जे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून तिला दिसत होतं. तिनेही तिला सांगितलं की हे सगळं तो एक दिवस अक्षयला भेटून सांग. आपली मैत्रीण सोबत आहे म्हटल्यावर वैशालीला थोडी हिंमत आली. एक दिवस अक्षयने आपल्या मनातलं त्याच्या सुंदर हस्ताक्षरात एका चिठ्ठीवर लिहिलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेज भरलं. ती एकटीच काहीतरी लिहित होती तेव्हा सारंगने त्याला आताच देऊन टाक सांगितलं. मग अक्षय वैशालीजवळ गेला आणि म्हणाला, वैशाली, मला तुला काही बोलायचं आहे. वैशालीला समजेना की अक्षयला अचानक काय झालं, काय बोलायचं आहे. तिनेही म्हटलं, बोल ना अक्षय, तुला काय बोलायचं आहे. तर याची तिच्यासमोर बोलायची हिंमतच नाही झाली. पहिल्यांदा एका मुलीसमोर असं तो उभा राहून बोलत होता. त्याला समोर बोलायला जमलंच नाही. त्याचे हात कापू लागले. मनामध्ये थोडीशी भीती वाटली. एवढा वेळही नव्हता, कुणीही येऊ शकत होतं. तर शेवटी अक्षयने सांगितलं की वैशाली, मला जे तुला बोलायचं आहे ते मी या चिठ्ठीत लिहिलंय. ती चिठ्ठी त्याने तिच्या हातात देऊन तो आणि सारंग बाहेर निघून गेले. सारंगला वाटलं की आपला मित्र बोलला असेल तिला समोर, पण याने जमलं नाही म्हटला तर सारंग खूप बोलला अक्षयला की तुला बोलायलाही जमत नाही. तेव्हा दोघेही खूप हसले. दोघेही खूप चांगले मित्र होते. एकमेकांसाठी काहीही करायला तयारी होती. पण सारंगला हे माहिती होतं की अक्षयचं वैशालीवर खूप प्रेम आहे आणि वैशालीही आता कधी अक्षय नाही आला तर सारंगलाच विचारायची, तोही तिला सांगायचा. त्या दिवशी कॉलेजमध्ये वैशालीला कधी ती चिठ्ठी वाचते असं झालं होतं. ती आज खूप खुश होती. तर इकडे अक्षय घाबरला होता. आपण आपल्या प्रेम भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या खऱ्या, पण ती काय म्हणेल तिच्या उत्तराची वाट बघत होता. त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं. वैशालीने ते अक्षयने लिहिलेलं पत्र वाचलं. खूप सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. नकळत तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने ते पत्र तिच्या डायरीत लपवून कपाटात ठेवलं. खूप वेळा वाचलं. तिला कळत नव्हतं की आपण त्याला आपला होकार कसा कळवावा. तिनेही त्याला चिठ्ठीच लिहिली. दुसऱ्या दिवशी तिची वही त्याला दिली. अक्षयला जे समजायचं ते समजलं. त्याने वही घेतली. कॉलेज सुटेपर्यंत त्याने ते वाचूनही घेतलं होतं. तिने होकार दिलाय म्हटल्यावर अक्षयला खूप आनंद झाला. त्याने सारंगलाही सांगितलं. त्यालाही आपला मित्र एवढा खुश पहिल्यांदा दिसला. दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. एकमेकांना लपून छपून भेटायचे, कारण दोघांना कुणी एकत्र बघितलं तर ती भीती होती. रोज तर सर्वांसमोर बोलता येत नसे. मग ते बसमधून उतरल्यावर एकमेकांना चिठ्ठी द्यायचे, आपल्या मनातलं एकमेकांना पोहोचवायचे. त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हताच, त्यामुळे रोज असं बोलता येत नसे. कधी कधी तर नुसतं बघायला लागे, कारण सर्वांसमोर बोलताही येत नसे. दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांचं पहिलं वर्ष संपूनही गेलं. त्यांना कळलंही नाही. रोज जाता येताना भेटायचे, पण गावात गेल्यावर एकमेकांकडे बघतही नव्हते. कुणाला माहिती नाही व्हावं म्हणून जपून वागायचे. अक्षय तर वैशालीला खूप जपायचा. कुणी तिला नावं नाही ठेवलं पाहिजे म्हणून तो भेटताना खूप काळजी घ्यायचा. पण पुढे मंदिरात, यात्रेत ते सारंग आणि रुपालीमुळे भेटायचे. दोघांचेही प्रेमाचे दिवस खूपच छान चालले होते. ते मनाने खूप जवळ आले होते. दुसऱ्या वर्षाला असताना अक्षयने वैशालीसाठी एक भेटवस्तू घेतली होती. ते होतं घड्याळ. खूप महागडं होतं. तिला नक्की शोभेल म्हणून त्याने तिच्या वाढदिवसाकरता घेतलं. ती कॉलेजला नटून थटून आली. नेहमीसारखीच खूप सुंदर दिसत होती. त्याने बसमध्येच तिला इशारा करून थांबायला सांगितलं. तसा तिनेही मानेने होकार दिला. कॉलेज जवळच्या स्टॉपवर ते दोघे भेटले होते. सकाळची वेळ होती. खूप प्रसन्न वाटत होतं. वैशाली तिथे जाऊन थांबली. त्याची वाट बघत तिला समजत नव्हतं की अक्षय बसमधून उतरला आणि मध्येच कुठे गायब झाला. ती त्याला इकडे तिकडे शोधते. तो तिच्या समोर हजर. वैशाली, काय रे अक्षय, मला वाटलं तू विसरून गेला की काय कॉलेजला निघून. अक्षय म्हणाला, वैशाली, असा कसा जाईल मी विसरून. आज एवढा खास दिवस आहे. हॅपी बर्थडे वैशाली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो तिला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, ते घड्याळ पॅकिंग केलेलं सगळं आणि
तिला आवडणारं गोड चॉकलेट देतो. हे सगळं पाहून ती खूप खुश होते. वैशाली म्हणाली, अक्षय, तू एवढं केलंस माझ्यासाठी. अरे, कधी जमवलंस? अक्षय म्हणाला, वैशाली, पण तुला खरंच भेटवस्तू आवडली ना? नाहीतर तू चल माझ्यासोबत, आपण घेऊया दुसरं तुझ्या आवडीचं. तुला आज काय गिफ्ट देऊ पाहिजे ते बोल. वैशाली, मी देऊ शकतो. वैशाली त्याचा हात हातात घेऊन सांगते, अक्षय, मला फक्त तुझी साथ पाहिजे बस. दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं. मग अक्षय तिला म्हणतो, वैशाली, आज तुझा स्पेशल दिवस आहे. असं आज रडायचं नाही. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. बरं, आज वेळ जातो. कॉलेजचं पहिलं लेक्चर संपून जातं. दोघेही कॉलेजमध्ये पोहोचतात. आज वैशालीला तिच्या मनासारखं झाल्यासारखं वाटत होतं. तिचा वाढदिवस तर नेहमी यायचा, पण आज एक स्पेशल व्यक्ती तिच्या जीवनात आली होती, तो म्हणजे अक्षय. त्यामुळे तिला हा वाढदिवस खूप स्पेशल वाटत होता. स्पेशल प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतर व्यक्ती असते जी कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवापाड प्रेम करत असते. अक्षय आणि वैशाली एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघेही मनाने खूप जवळ आले होते. दोघांनीही एकमेकांची साथ हवी होती. त्यांना एकमेकांची सोबत हवीशी वाटायची. खूप सवय झाली होती एकमेकांची. प्रेमाचा प्रवाह चांगला सुरू होता. कुणालाही आताच काही कळू द्यायचं नाही, असं दोघांनी ठरवलेलं होतं. पहिल्या भेटीपासून दोघांच्या जीवनात प्रेमाचा बहर यायला लागला होता. दोघांचंही जीवनच बदलून गेलं होतं. दोघे एकमेकांसाठी जगत होते. अक्षय तर वैशालीशिवाय राहू शकत नव्हता. त्याने वैशालीला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं. दोघांनाही पुढे काय होईल याची कल्पना नव्हतीच. वैशालीला अक्षयशिवाय करमत नसे. प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास. प्रेम म्हणजे 2 जीवन, 2 हृदय, पण एकच श्वास. दोघांचंही हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं. हे वर्ष दोघांनी खूप आनंदाने मस्त एकमेकांच्या सोबत घालवलं. त्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगत होते. दोघे लपून छपून भेटत होते, पण कॉलेजच्या तिकडेच गावात कुणालाही खबर नव्हती. कॉलेजच्या दिवसात त्यांना एकमेकांची खूप सवय झाली. ते एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. खूप मनापासून प्रेम करत होते. खूप छान दिवस जात होते. अक्षय आणि वैशाली एक दिवस भेटले. तेव्हा वैशालीने त्याला सांगितलं, अक्षय, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला तुझे साथ आयुष्यभर पाहिजे. तेव्हा अक्षयने तिला सांगितले की वैशाली, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण त्याने तिला आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. तुमची परिस्थिती, कुटुंब आणि सगळ्या गोष्टीत खूप फरक आहे. तर तेव्हा वैशालीने सांगितलं की प्रेम हे परिस्थिती, गरीब, श्रीमंत, रंग, रूप, जात, धर्म याचा विचार करून नाही होत ना. मला फक्त तुझी साथ पाहिजे. मग कशीही परिस्थिती असो, मी तुझ्यासोबत ॲडजस्ट करेल आणि मी तुझ्यासोबत जास्त आनंदी राहू शकते. वैशालीचा बोलणं आणि तिचे विचार ऐकून अक्षयचं निम्मं टेन्शन कमी झालं होतं. तो म्हणतो की कॉलेज संपल्यावर आपण लग्नाचा विचार करू. मी तुझी साथ द्यायला तयार आहे. आधी मी नोकरी मिळवतो. तेव्हा वैशाली खूप खुश होते. ते दोघे कॉलेजनंतर पुढील सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत होते. शेवटी पेपर सुरू झाले. हे शेवटचं वर्ष होतं म्हणून दोघे खूप अभ्यास करत होते. म्हणून दोघांची भेटच झाली नव्हती. फक्त रोज नजरानजर व्हायची, तेवढंच. बाकी रोज त्यांना बोलता येत नसे. दोघांनाही भेटायचं होतं. तेव्हा वैशालीला अक्षयची खूप आठवण येते. तुला शेवटचा पेपर संपला की त्या दिवशी भेटायचं आहे. नंतर मी मामाकडे गावी जाणार होती. अक्षयला तर तिच्यापासून दूर जाण्याची कल्पनाही करू शकत नव्हता. आता कॉलेज संपणार, ती आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून तो वैशालीच्या चिठ्ठीला उत्तर म्हणून तो ही चिठ्ठी लिहितो. त्यात शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर भेटूया असं तो शेवटी लिहितो. वैशालीला ती चिठ्ठी देतो. ती पेपर सुटल्यावर घरी जाते. ती नेमकी ती चिठ्ठी वरती ठेवते आणि नेमका तिचा लहान भाऊ राज ती चिठ्ठी उचलतो आणि बघतो त्यात अक्षय मुलाचं नाव असतं. भेटूया वगैरे लिहिलेलं असतं. त्याला वैशालीचा खूप राग येतो. तो त्याच्या मोठ्या भावाला आणि दादासाहेबांना सांगतो. वैशाली खूप लाडकी आणि एकुलते एक. ते तिला दुखावू शकत नव्हते. तेव्हा तो मुलगा कोण आहे याची गावात चौकशी केल्यावर तो आपल्या आईसोबत राहतो त्यांना कळतं.
ते दोघे भाव आणि दादासाहेब त्याच्या घरी रात्रीच काही माणसे पाठवतात. गाडीत माणसे जातात. अक्षयच्या घरी जाऊन त्याला धमकावतात. तो हुशार असतो, सर्वांना माहिती असतो, म्हणून दादासाहेब त्याला वैशालीचा नाद सोड, नाही तर तो उद्या तिला भेटला तर बघ, तुला इथेच मारून फेकून देऊ, त्याला धमकी दिली. त्याची आईही खूप घाबरते. त्यांनी सांगितलं की त्याच्या आईला तुम्ही आणि तुमचा मुलगा इथे उद्यापासून थांबू नका. पेपर संपला की वैशालीला न भेटता निघून जायचं आणि जर तू भेटला तर परिणाम वाईट होतील, समजलं? ते सगळे निघून गेले. त्या रात्री अक्षयची आई खूप रडत होती. तिने अक्षयला समजावलं, हे लोक खूप मोठे आहेत, यांना प्रेम वगैरे असलं काही समजत नाही, आपण त्यांच्यापुढे काहीही करू शकत नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड झाली असेल. त्या रात्री तो सारंगकडेही जाऊ शकत नव्हता. आईचीही त्याला काळजी वाटत होती. तो वैशालीपासून उद्यापासून दुरावणार होता म्हणून खूप रडत होता. त्याला खूप त्रास होत होता. त्याला तिचीही काळजी वाटत होती. आपण जर भेटलो तर ते घरचे वैशालीला त्रास देतील, मारतील आणि तिचं पुढचं शिक्षण थांबेल. तिचं स्वप्नही अपूर्ण राहील. तिच्या वडिलांना नाही प्रेम मान्य, पण मी वैशालीला खोटंही नाही बोलू शकत. तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं तो ठरवतो. त्या रात्री तो खूप रडतो. आईही उद्या गाव सोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होते. तो रात्री तिच्या इथे एकदा तिला भेटायला जातो, पण व्यर्थ. तिच्या घराच्या इथे खूप लोक होते. त्याला तिला भेटता आलंच नाही. सकाळ झाली. वैशाली आज खूप छान तयारी करून कॉलेजला आलेली होती. ती खूप आनंदात होती. तिला आज रुपाली खूप चिडवत होती. ती तशी लाजत होती. तिला आज अक्षयला मन भरून भेटायचं होतं, बोलायचं होतं. त्या दोघी नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या. त्याची वाट बघत होती, पण तो आलाच नाही लवकर. पेपरला जाताना तो तिला दिसला. तिला खूप आनंद झाला. तसं त्यानेही तिला एकदा मन भरून बघितलं. मनाने खूप रडत होता तो. आतून पूर्ण तुटला होता. दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले. सारंगही त्याची वाट बघून होता, पण भेट झालीच नाही. इकडे वैशाली पेपर सोडत होती. तिला अक्षयला कधी भेटते असं झालं होतं. हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती. मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती. अक्षयने लवकर कसाबसा पेपर पूर्ण केला. तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला. त्याने दुरून लपून फक्त एकदा तिला मन भरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला. त्याने बाहेर आल्यावर सगळं मन भरून एकदा तिला बघून घेतलं आणि परत त्याने मागे वळून बघितलं नाही. घरी आल्यावर दोघांनी मायलेकरांनी सामान घेतलं आणि ते रेल्वे स्टेशनकडे निघाले. जाताना एकदा गावाच्या बाहेर पडताना त्याने सगळीकडे बघितलं. खूप आठवणी आणि त्याचं प्रेम सोडून तो आज ते गाव सोडून कायमचा मुंबईला निघून गेला. त्या दिवशी वैशालीने कॉलेज सुटल्यावर अक्षयची खूप वाट बघितली. तो कॉलेजमधून लवकर निघून गेल्याचं समजलं. ती रडायला लागली. त्याच्या काळजीने की त्याला काय झालं. तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. तेव्हा रुपालीने तिला धीर दिला, सांभाळलं. सारंगने त्याला सगळीकडे शोधलं व इतर मित्रही शोधत होते, पण तो कुठेही नाही भेटला. शेवटी वैशालीची हालत बघून सारंग त्या दोघींना त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे कुलूप होतं. शेजारच्यांनी सांगितलं की तो निघून कधी गेले, कुठे गेले, कुणालाही माहिती नाही. तेव्हा वैशालीला धक्का बसला. सारंगलाही विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता. तो असा पळून जाऊ शकत नाही, पण कुठे गेले काही कळायला मार्ग नव्हता. त्याला काहीतरी गडबड वाटत होती. वैशालीला त्या दिवशी अक्षयचा थोडा रागच आला. हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला. ती घरी गेली. त्या दिवशी कुणाशीही काही बोलली नाही. तिच्या घरच्यांना सगळं माहिती होतं. त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं. ती कोकणात मामाच्या गावी गेली, परंतु ती अक्षयला विसरू शकत नव्हती. तिला त्याच्यावर खूप प्रेम होतं. तिने बरेच दिवस अन्न पाणी सोडलं होतं. तिला खूप त्रास झाला. तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर 1 महिन्यातच तिचं लग्न ठरवलं. त्यांच्याच नातेवाईकात एक डॉक्टर शिकलेल्या मुलाशी, अभिमन्यूशी वैशालीचं लग्न जमलं. ती अजूनही मनातून अक्षयला विसरू शकत नव्हती. तिने त्याला एकदा भेटायचं होतं. फक्त एकदा असं काय झालं, तू प्रेम केलंस तर असा न भेटताच न सांगता का सोडून गेला हे तिला जाणून घ्यायचं होतं. तो भेटून तिला अडचण सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं.
कारण तिचं खरं प्रेम होतं, पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं. ती त्याची तो येईल या आशेवर जगत होती. शेवटी रिझल्टही लागला. अक्षय काही आलाच नाही. इकडे वैशालीचं आणि अभिमन्यूचं लग्न घरच्यांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. तिला खूप दुःख झालं. त्याच्या येण्याची वाट बघितली, पण तो आलाच नाही. नशिबाने अभिमन्यू खूप समजदार नवरा होता. ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची. ती आपल्या संसारात रमली खरी, पण अक्षय तिचं पहिलं प्रेम होतं. तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली. मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणी जपून ठेवल्या होत्या. ती पुढे शिकली, संसारात रमली, जबाबदारी अंगावर पडली तशी ती निभवायला लागली. अभिमन्यूनंच तिच्यावर खूप प्रेम होतं. माझा नवरा हेच माझं प्रेम आहे. ती अक्षयला विसरली होती. फक्त तिला एक मनाला लागलं होतं. त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का न भेटताच निघून गेला. त्याने तिचं मन खूप दुखावलं होतं. अभिमन्यूचं मोठं हॉस्पिटल होतं. तो आणि त्याचे बाबा दोघे ते चालवत होते. अभिमन्यू डॉक्टर होता. वैशाली हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची. तिला 2 मुलेही होती. त्यांचीही सांभाळून ती हे करत होती. तर आज तिला हे सगळं आठवलं. 10 वर्षापूर्वीच कॉलेजचं जीवन आठवलं. ते अक्षयला पाहिल्यामुळे वैशालीला आज त्याची काळजी वाटत होती. तिला आज जाऊन त्याला एकदा बघायचं मन होतं. पण अभिमन्यूने तिला घरी जाण्यास सांगितले. ते दोघेही घरी गेले, पण वैशाली अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. कधी त्याला भेटेल, एकदा तो ठीक आहे की नाही असं तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता. तिने देवाचे आभार मानले. त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला मनाला छान वाटलं. अक्षयला 2 मुले होती. त्याला छान आणि समजून घेणारी बायको अन्वी मिळालेली होती. छान संसार चालू होता. तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता, कुणालाही भेटला नव्हता. वैशालीविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं. त्यांची शेवटची भेट झाली नाही. त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही. सगळं तिला सांगायचं होतं. ते त्याच्या मनात होतं. फक्त एकदा तिला भेटून त्याला हे सगळं सांगायचं होतं. अक्षयची बायको अन्वी त्याच्याजवळ थांबली होती. ती दुपारी तिथे नव्हती. तेव्हा वैशालीला राहवलं नाही. ती तिथे गेली. तिला पाहून अक्षयही आश्चर्यचकित झाला. वैशाली, तू इथे कशी आहेस? किती वर्षांनी भेटलीस? त्याचे डोळे भरून आले आणि वैशालीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तो उठून बसला. ती शेजारच्या खुर्चीत बसली. दोघांनी एकमेकांबद्दल, आपल्या कुटुंबाविषयी आणि लग्नाविषयी सगळं सांगितलं. त्याला तिचा छान चालू असलेला संसार, नवरा, मुले आणि त्यात रमलेली वैशालीविषयी ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला. सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली, अक्षय, मलाही गेल्या 10 वर्षापासून फक्त एकदा तुला भेटून हे सगळं सांगायचं होतं. तुला आठवतं तो दिवस आपण भेटणार होतो? त्या दिवशी मी तुला भेटू शकलो नाही कारण तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं. त्यांनी मला धमकी दिली होती. मी धमकीला नाही घाबरलो. मला तुझी काळजी होती. तुझी बदनामी होऊ नये, तुला घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी येऊ शकलो नाही. तुझ्या घरी येण्याचा प्रयत्नही केला, पण पोहोचू शकलो नाही. तुझ्या दादासाहेबांनी मला ते गाव सोडायला लावलं, पण माझं तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम होतं. मी तुला फसवलं नाही, पण आपल्या नशिबात नव्हतं हेच मला तुला सांगायचं होतं. ती ते ऐकून खूप रडत होती. आज तिला समजलं खरं की अक्षय असं गेला होता. तिने त्याला म्हटलं, अरे वेड्या अक्षय, तुझं प्रेम खरं होतं. मी तुला चुकीचं कधीही समजले नाही. मी तुझी खूप वाट बघितली, पण मग घरच्यांनी अभिमन्यूसोबत माझं लग्न लावून दिलं. मीही तुझी माफी मागते. माझंही प्रेम खरं होतं, पण हे असं झालं. त्याला मनावरचं ओझं उतरवल्यासारखं वाटलं. मनातलं वैशालीला सांगून तो मोकळा झाला होता. त्याने तिला समजावलं, आपण दोघांचंही खूप प्रेम होतं, पण आपण एकत्र नाही आहोत म्हणून काय झालं, आपल्या दोघांचा छान जोडीदार मिळाला. सुखात संसार चालू आहे. आता भेटही झाली. सगळे गैरसमजही दूर झाले. मला सांग वैशाली, कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं? एकमेकांना सुखात पाहणं हेच प्रेम आहे. प्रेम म्हणजे लग्न करणे की एकमेकांसाठी जीव देणे, किंवा एकमेकांचे नसले तरी नेहमी एकमेकांसोबत राहणे.
आयुष्यभर साथ देणे. अगं तुला माहिती आहे ना, राधाकृष्ण किती प्रेम करत. आजही प्रेम म्हटलं की त्यांचं नाव लोक घेतात. ते देव असलं तरी त्यांचं प्रेम इतकं होतं आणि लग्न नाही झालं. मग आपण तर सामान्य माणसं आहोत, आपलंही असं होऊ शकतं ना. बघ, प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं. लग्नाच्या धाग्यात बांधलं नसलं तरी ते हृदयात जपलेलं राहतं. तुला माहिती आहे का वैशाली, एकदा राधेने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही प्रेम माझ्यावर केलं आणि लग्न रुक्मिणीसोबत असं का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसल्याने म्हणाले, राधे, लग्नाला तर 2 लोक पाहिजेत, आपण तर एकच आहोत. तो इतकं छान बोलत होता. वैशाली ऐकतच होती. अक्षय आजही तसाच आहे, बिलकुल बदलला नाही. मला पटलं, किती छान सांगितलं रे. खरं प्रेम असावं राधाकृष्णासारखं. तब्येतीची काळजी घे, मी येते. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून. आज 10 वर्षांनी तुझंही छान चाललंय सगळं. मला खूप आनंद झाला. याचं एका दिवसाची मी वाट पाहत होतो. आज माझी इच्छा पूर्ण झाली, परमेश्वराने केली. अक्षय, मलाही तुला जे घडलं ते एकदा भेटून सांगायचं होतं. दोघे एकमेकांना भरभरून बघून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात. अक्षय बरा होतो. त्याने तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घेतली होती. ती म्हणजे राधाकृष्ण यांची छोटीशी मूर्ती, खूप सुंदर आणि आकर्षक, जी तो वैशालीला देतो. ती त्यांची शेवटची भेट होती. त्यानंतर दोघे आपापल्या संसारात रमले. त्यांचं प्रेम त्यांनी हृदयात जपलं. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.